मुंबई 1 आणि आयोजकांचा निरोप आलेला आहे की कोकम सरबत रेडी आहे, त्याचा स्टॉल देखील लागलेला आहे। जे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना कोकम सरबतचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी जाऊन सरबत घ्यावं। एक महत्त्वपूर्ण सूचना सगळ्याच टीमच्या चरणावर केली जाते। आता ज्या येणाऱ्या मॅचेस आहेत तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल। त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 ओव्हर टाकणे अनिवार्य असेल, कंपल्सरी असेल। आणि जर 20 मिनिटात 4 ओव्हर नाही झाल्या तर एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल। ही प्रत्येक टीमच्या कॅप्टनच्या चरणी अरदास प्रार्थना। 20 मिनिटं आहेत, प्लीज 20 मिनिटाच्या आत 4 ओव्हर झाल्याच पाहिजेत आपल्या। आणि याच्यासाठी मी पंचांना सांगेल आपण देखील लक्ष द्यायचं आहे आणि सामना अंपायर आणि स्कोरर महात्मा दोघं पण महात्मा टायमिंग चेस करतील, टायमिंग फिक्स ठेवतील। आणि वेळेची मर्यादा या ठिकाणी आपण पाहतोय 20 मिनिटाचा अवधी दिलेला आहे। या मॅच पासून सुरुवात आपण मगाशी जी मॅच झाली त्याच्यामध्ये पेनल्टी लावलेली आहे। आपण ही सुरुवात करतोय कारण वेळेची मर्यादा आहे। पुढील देखील आपल्याला फायनल पर्यंत सामने खेळायचे आहेत। 12th मॅन पाठवा आपला, नाशिकचा 12th मॅन पाठवा। नाशिक क्षेत्र बॅट्समन पाठवायचे ताबडतोब। आपण बघा तुम्हाला पेनल्टीचा इशारा अगोदरच दिलेला आहे। वसी आणि रत्नागिरी क्षेत्र वसी आणि क्षेत्र रत्नागिरी दोन्ही पण टीमचे कॅप्टन्सनी रिपोर्ट करायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये। टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज। पंच टाइम ऑन करायचं आपल्याला, दोन्ही बॅट्समन जागेवर आले की टाइम ऑन करायचं आहे। आणि या ठिकाणी दोन्ही फलंदाज क्रीजचा ताबा घेताना आपल्याला दिसतोय आणि आता हा टाइम ऑन करण्यात येत आहे। चला गोलंदाज सज्ज, या ठिकाणी मॅचला सुरुवात होते नाशिक आणि मुंबई 1 यांच्यामध्ये आणि टाइम ऑन झालेला आहे। पहिला चेंडू फुलवार पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय। चेंडू फिल्डर चेस करतोय, अडवलेला आहे चेंडू आणि रिले मध्ये चेंडू थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात मानावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा। नाशिक संघ हा खूप लांबचा प्रवास करून आलेला संघ, अशाच प्रकारच्या खेळाची अपेक्षा त्यांच्याकडून केली जातीये। सांगण्यात येते की नाशिक संघ सकाळी 6 वाजता बरोबर कळवा भवनला टच झाला आणि त्यांची सुरुवात देखील पहिल्या सामन्याने झालेली आहे। हा दुसरा चेंडू पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न नितेशजी यांची अतिशय सुंदर कीपिंग पाहायला मिळाली या चेंडूवरती। चांगलं कलेक्शन, 2 चेंडू 3 रन। नितेशजी नावाडलेले कीपर आहेत जे समालकाळ सुद्धा खेळून आलेले आहेत लेदरची टुर्नामेंट। आणि या ठिकाणी आपण पाहतोय ॲक्युप्रेशर वाले डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत, डॉक्टर शिवम गोडजी, त्याच्यानंतर उत्तम गोडजी आणि डॉक्टरांचे आपण डीन ते संतोष झोरेजी पण या ठिकाणी आलेले आहेत।
संपूर्ण टीम हे अब्रॉड वरून आलेली आहे. आपण पाहतोय त्याच्यानंतर पाठीमागे आपली डिस्पेन्सरी आहे. जवळजवळ 12 डॉक्टर्स आलेले आहेत ते आणि सुरुवात देखील झालेली आहे. वसई क्षेत्र कॅप्टन रत्नागिरीपेक्षा वसई जवळ आहे. त्यांचे कॅप्टन यायला पाहिजे. रत्नागिरी अगोदरच आलेली आहे. पुन्हा एकदा एक धाव घेतलेली आहे. गॅलरी मधून आवाज येतो शाबास. वन्स मोर शाबास. आणि हा चेंडू टाकला तडकावलेला आहे. बघूया शाबास झालेला आहे तो क्षेत्ररक्षक. शाबास. नाशिक क्षेत्र तुमचं टायमिंग ऑन झालेलं आहे. नाशिक क्षेत्र बॅट्समन रेडी ठेवा. जर बॅट्समन लेट झाला तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. नवीन फलंदाज आलेला ऋषिकेश आणि या ठिकाणी सुंदर झेल पकडलेला आहे. दर्शन यांनी मगाशी आपण बघितलं मगाच्या मॅच मध्ये पण दर्शनजी यांनी जवळजवळ 4 झेल टिपलेले होते. ठीक आहे जाऊ दे त्यांच्या नावावर. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता परंतु डॉट बॉल या ठिकाणी गेलेला आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 ओव्हर नंतर 4 धावा आणि 1 विकेटच्या नुकसानावर नाशिक क्षेत्र. आमचे आयोजक ब्रह्माजी या ठिकाणी आले. त्यांनी निरोप घेऊन आले. ते कोकम सरबत बरोबर फळ फ्रूट पण चालू झालेला आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आशिषची जरा कृपा करावी. जरा आलं तर बरं होईल. आणि या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा या मॅचचा आनंद घेताना गोलंदाज गिरीश. मुंबई 1 टीम जरा फास्ट खेळा. टाइम वेस्ट होतोय. जर एक्स्ट्रा टाइम गेला तर एक प्लेअर आत घ्यावा लागेल. आपण या ठिकाणी यावं जेणेकरून आम्हाला मॅचचा आनंद घेता येईल. आणि टॉस करण्यासाठी रत्नागिरी वर्सेस वसई एकमेकाला धन्यंकार करून अभिवादन करताना आणि ही एक डिसिप्लिन आणि अनुशासन या ठिकाणी आपण पाहतोय. 25 फोटोग्राफर आहेत आपल्याकडे. 3 तर जागेवर दिसतात इथे या ठिकाणी. आणि आदरणीय महात्मा रावणेकरजी यांच्या उपस्थित हा टॉस होतोय. आणि नाणा वर फेकला गेलेला. मला वाटतं दोघं पण बोलले नाही. त्यांना वाटेल मी बोलेल. वसईने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम सांगतायत विचार करून. हो येतोय तो षटकार. लेफ्ट हँडेड बॅट्समन आला. रत्नागिरी अजितजी उमेशजी थोडस बाजूला. हो पुन्हा एकदा राकेशजी यांनी उडवलेला चेंडू खाली. प्रमोदजी चूक होणार नाही. येतोय विकेट. मागच्या चेंडूवरती षटकार. आता येतोय तो विकेट. डीजे फलंदाजीच्या माध्यमातून संघाला एक चांगली उभारी देण्याचं काम विश्वासजी करतायत का बघूया. चला टीम मुंबई 12 मिनिटं आपण खर्च केली आहेत आतापर्यंत.
8 मिनिटात तुम्हाला उर्वरित षटकं टाकायची आहेत. हो हो, खोलवर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा प्रमोदजी ऍक्शन मध्ये येत असताना एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेक करतील, तोपर्यंत एक धाव आरामात कंप्लीट करतील आणि या एक धावेने स्कोअर पुढे जाईल तो 11 या आकड्यावरती. 4 चेंडू 11 रन्स 2 विकेट. आणि इथे येतोय तो व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने आणखीन एक रन ऍड होईल. 12 रन्स. पंचांनी दोन्ही हात वर करून असं काय झालं असं विचारण्यामध्ये हा वाईटचा इशारा त्यांचा आणि एक धाव या ठिकाणी जोडलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी एक्सरसाइज करताना दिसत आहेत पंच. नक्कीच. काय आलं बर्फ? पुन्हा एकदा उडवलेला चेंडू फिल्डर मोजित त्याच्यावरून 6 षटकार. डीजे आणि सुंदर षटकार लगावण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज. पुन्हा एकदा पुन्हा एकदा कवायत करताना पंच वाईटचा इशारा. एक धाव जोडली गेलेली आहे या ठिकाणी. 5 चेंडू आणि 19 धावा झालेल्या आहेत. या सामन्यातील हे दुसरं षटक आहे. शेवटचा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न. येतोय तो डॉट बॉल. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्येवर जाऊन पोहोचते तो नाशिकचा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज साईराज. मगासपासून आपण बघतोय त्यांच्या गोलंदाजीचा हा अंदाज. गोलंदाजी करतोय साईराज. बुमरा. मुंबई 1 टीमचा बुमरा. सुंदर असा चेंडू केलेला, परंतु प्रमोद तिथे उपस्थित असताना हा गेलेला आहे सीमा रेषे पलीकडे. डायरेक्ट गेलेला आहे. पंच अंदाज घेत आहे 6. डीजे थँक्यू. या फलंदाजांनी षटकार मारून मारून हे चेंडू घालवलेले आहेत. नक्कीच कमिटीच्या चरणी प्रार्थना आहे की एक एक सेवा दल या बाउंड्री लाईनला आपण ठेवावेत, कारण हे बॉल जात आहेत ते रिटर्न येत नाहीयेत. पुन्हा एकदा साईराज सज्ज. सागर. पुन्हा एकदा साईराज. पुन्हा एकदा चेंडू केलेला पाहूया सीमा रेषे पलीकडे जातोय. डायरेक्ट 6. डीजे विरोधात ज्याने मागच्याच मॅच मध्ये फायपर काढला होता. 5 विकेट काढले होते एका मॅच मध्ये. आता पाहण्यायोग्य गोष्ट कशा प्रकारे कमबॅक केला जाईल या गोलंदाजाद्वारे. सायराजी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. बुमरा ऑफ मुंबई 1. आता पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एज लागून मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. थर्ड मॅनचा प्लेअर
चेंडूला अडवेल, एक रन आरामात दुसऱ्या रनसाठी आणि रनआउट. रनआउटच्या स्वरूपात विकेट येत असताना काही गरज होती का या विकेटची? अजिबात नाही. विचार करण्यायोग्य गोष्ट, काही गरज होती का? डीजे महात्मा JPG यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. वेळात वेळ काढून महात्मा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. वसईचे महात्मा JPG आणि हे टीम मॅनेजर देखील आहेत या ठिकाणी. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी महात्मा आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. 4 चेंडू आणि 32 धावा झालेल्या त्या ठिकाणी. 4 चेंडू आणि 32 धावा. मगाशी आपण बघितलं विश्वासजी यांची अति घाईमध्ये विकेट गेली आणि हा चेंडू कुठल्या कुठे जाऊन डायरेक्ट स्टेशनला जातोय. नो बॉलचा पंचांचा इशारा. 4 धावा होत आहेत आणि फ्री हिट मिळालेला. अशा एकूण 5 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. साईराज थोडा दिशाहीन झालेला दिसतोय आपल्याला. मगाशच्या गोलंदाजीमध्ये आपण त्याची करामत बघितली होती की 5 विकेट त्याने घेतल्या होत्या, परंतु आता कुठेतरी दिशा भरकटलेली दिसते. चौकार षटकार नो बॉल जातोय. साईराजने थोडा संयम ठेवावा. इथून कमबॅक करतील साईराजजी, कारण चांगली गोलंदाजी त्यांनी दाखवली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा साईराजजी राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, चांगल्या पद्धतीचा चेंडू. आता मात्र विकेट तिथे फिल्डर उपलब्ध. 1च रन मिळेल. या 1 रनने संतोष राहावं लागेल बॅटिंग टीमला. या 1 रनने टीमचा स्कोर वाढेल तो 38 या आकड्यावरती. 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल तो स्कोर. साईराजजी यांचा लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू या षटकाचा. ओहो, ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर ना, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 38 रन. 3 विकेटच्या नुकसानावर NCT नाशिक. थोडीशी महागात पडलेली ही ओव्हर साईराज यांची. जवळजवळ 19 रन त्यांनी या ओव्हरच्या माध्यमातून दिलेला आहे. थोडी दिशा भरकटलेली असताना त्यांना चौकार षटकार नाशिक क्षेत्राने लगावलेले आहेत आणि त्याबरोबर त्यांनी आपल्या या षटकामध्ये 19 धावा दिलेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय पुन्हा एकदा. गिरीश सुमित यादव. सुमित यादव हा देखील गोलंदाज. मगाशी आपण पाहिलं त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली. 3 विकेट त्यांनी एका ओव्हरमध्ये घेण्याचा हा पराक्रम केलेला आहे. बघूया पुन्हा हा पराक्रम करतायत की त्यांच्यावरती पराक्रम होतोय हे आपल्याला बघायचं आहे. फ्रुट्सची सेवा आलेली आहे. सर्व महापुरुषांनी त्याचा सुद्धा आनंद घ्यावा. फ्रुट्स आलेले आहेत. कलिंगडाची गाडी मगाशी आपण साईडला लावलेली, आता खाली झाली आहे ती. आणि पहिल्या चेंडूवरती सुमितजी यांचं स्वागत करताना दिसत आहे. चौकाराने स्वागत केला. डीजे पंधरा मिनिटं झालेली आहेत या सामन्याची. 15 मिनिटं झालेली आहेत. चौथं षटक चालू आहे. पहिल्याच चेंडूवरती चौकार गेलेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुमितजी. पुन्हा एकदा सुपला शॉट. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु धडपड करताना हा चेंडू त्यांनी आपल्या हातातून सोडलेला आहे. त्याचबरोबर 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवलं त्या फिल्डरने. जिथे फिल्डर होता कॉपीट जी
चौथं षटक चालू आहे या ठिकाणी. बघूया कॉमेंट्री बॉक्सच्या इथे येताना. एक धाव मध्ये समाधान मानावं लागेल. 3 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेले 45. नाशिक क्षेत्र थोडासा पुन्हा एकदा चेंडू टोलले. पाहूया हा झेल होण्यामध्ये आणि 2 धावा. अरे 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 त्यांच्या पायामध्ये थोडस या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे भरपूर डॉक्टर्स आहेत या ठिकाणी. फिजिओथेरपी डॉक्टर्स 12th मॅन पाठवायचं आहे आपण त्यांना बाहेर. वेळ वाचवायचा आहे. नाही नाही लगेच बरे झाले लगेच बरे झाले. ते अनाउन्समेंट ऐकल्याने लगेच बरे झाले. काय गरज नाही 12th मॅनची. मिस बरा आहे आणि फ्रॉम अब्रॉडचे हे फिजिओथेरपिस्ट गेलेले आहेत. त्यांना बघताच ते बरे झाले. हात लावायची देखील गरज नाही. असे डॉक्टर आपल्याकडे आहेत. प्रतीक पवार यांनी त्यांना पॉवर दिलेली आहे. पुन्हा एकदा सुमितजी. हा चेंडू टोलवलेला आहे. झेल पकडण्यामध्ये डीके आणि डीकेने झेल घेतलेला आहे. सुंदर असा झेल बाद केलेला आहे. लागेल. घाबरला बॅट्समन. धावत सुटले. पुन्हा एकदा सुमितजी. आणि थोडक्यामध्ये हा झेल वाचलेला आहे. फलंदाजाला देखील कळलं नाही की नेमकं काय झालंय. नाशिक क्षेत्राचा 12th मॅन पाठवायचा इकडे. नाशिक क्षेत्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 47. 12th मॅन पाठवायचं आहे नाशिक क्षेत्र. नवीन बॅट्समन कोण? पांडुजी नवीन बॅट्समन. पुन्हा एकदा गोलंदाज आलेला आहे साईराज. मगाशी दिशाहीन झालेला साईराज. 19 धावा त्यांना ठोकल्या होत्या. आता बघूया साईराज काय करामत करतायत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. सुकून आंतरक्षेत्रीय टूर्नामेंट 2024. पुन्हा एकदा साईराज गोलंदाजी करताना शेवटचं षटक घेऊन आणि चेंडू टोलवलेला आहे. सीमारेषे पलीकडे जाताना 4 धावा या ठिकाणी मिळालेले. चौकार गेलेला आहे डीजे. बघूया झेल घेतो का सुमित. आणि सुमितने सुंदर झेल पकडलेला आहे डीजे. बॅट्समन पाठवा. पेनल्टी लागणार आहे तुम्हाला. 21 मिनिटं झालेली आहेत. पंच लक्ष ठेवा. पुन्हा एकदा साईराज गोलंदाजीसाठी. धाव संख्या झालेली आहे 51.
शेवटच्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा साईराजच्या गोलंदाजीतून पुन्हा एकदा कॅच झेल बाद करण्यात आलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना साईराज डीजे. पुन्हा एकदा साईराज आपल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन हॅट्रिकला चान्स आहे साईराज यांना. बघूया काय करामत करतायत. सुंदर चेंडू टोलवलेला आहे, त्याच्यावर एक तर धाव घेतलेली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आपण प्रमोदजी तिथे असताना आणि पुन्हा एकदा साईराज यांना ही हॅट्रिक मिळालेली आहे. 3री विकेट गेलेली आहे. हॅट्रिकला चान्स होता परंतु रनआउट केलेला आहे. 3 विकेट साईराज यांना. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकातील जोरदार अपील करताना साईराज आपण पाहतोय. संपूर्ण टीम ही अपील करताना 1 धाव या ठिकाणी घेतलेली आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी करताना साईराज. आणि पंचांचा निर्णय आउट. सुंदर गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजीमध्ये 4 विकेट गेलेले आहेत. डीजे आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे आणि मुंबई 1 ने देखील आपले फलंदाज क्रीजवर पाठवण्याची कृपा करायची आहे. थोडस डीजे होऊन जाऊ दे. प्रमोदजी जरा लवकर जाण्याची कृपा करा. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर नाशिकच्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असणार संदीपजी. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय या मॅचच्या दरम्यान आपण त्यांचा खेळाचा दर्जा बघितलेला आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. 1 धाव तर घेतलेली, दुसरी धाव घेण्याचा परंतु
क्षेत्ररक्षक हजर आणि एकच धाव दिलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांनी नाशिक क्षेत्राने लावलेलं आहे. स्ट्राईक इनला येतात ते कॅप्टन मुंबई 1 या टीमचे कॅप्टन राहुलजी येते स्ट्राईकला. आता अभी 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 नाही तो कभी थोडं आणि हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा जोर कंट्रोल करावा लागेल जर या धावसंख्येला डिफेंड करायचा असेल तर नाशिक टीमला. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय, त्यानंतर एक धाव धावून काढली, त्यानंतर येतोय तो हा व्हाईट बॉल. चांगली गोलंदाजी. आता फील्ड मध्ये परिवर्तन करताना दिसत आहेत. चला फास्ट खेळा महाराज, टाइम जातोय, वेळ कमी आपल्याकडे. हो हो, अतिशय वेगाने टाकलेला चेंडू. अपील तर होतीये परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करत राहिले तर मुंबई टीमसाठी कठीणाई होईल या स्कोरला चेस करण्यासाठी. संदीपजी, नक्कीच आपण बघतोय नाशिक क्षेत्र एक अचूक टप्प्याचा मारा करताना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करते मुंबई 1ला. पुन्हा एकदा सेम बॉल टाकलेला, एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांनी लावलेलं. व्यूहरचना त्यांची चक्रव्यूह रचलेला आहे नाशिक क्षेत्राने आणि गोलंदाजीचा देखील अचूक टप्प्याचा मारा करताना गोलंदाज दिसतोय. सागरजी, आता पुन्हा एकदा प्रमोदजी स्ट्राईकवर येत आहेत. 5 बॉल झालेत. 5 झालेत ना? 5 बॉल झालेत. हो हो, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू तो जातोय सरळ फिल्डरच्या हातामध्ये. फील्ड करेल, 1 रन कंप्लीट आणि या 1 रनने ओव्हर समाप्त होईल. ओव्हरची होईल ती सांगता आणि टीमचा स्कोर आहे 5 रन 1 विकेटच्या नुकसानावर. एनसीटी मुंबई 1 डीजे. आणि संघांना विनंती आहे की आपला टायमर चालू आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी करताना आपण बघतोय नाशिकचा क्षेत्र मुंबई 1ला कुठेतरी रोखण्याचा त्यांनी हा पायंडा उचललेला आहे आणि धाव संख्येवरती अंकुश ठेवताना पुन्हा एकदा नवीन गोलंदाजाचं नाव आहे देविदासजी गोलंदाजी मार्कवर. बघूया देविदास करतो का बॅट्समॅनला उदास. देविदास यांचा पहिला चेंडू प्रमोद यांच्यासाठी सरळ जातो विकेट किपरच्या हातामधून. थोडीशी मिसफील्ड, पण त्या मिसफील्डला कोणत्याही प्रकारच्या धावेमध्ये रूपांतर करता येणार नाही. सागरजी, आपण बघतोय नाशिक क्षेत्र थोडासा कमबॅक करतोय. सुंदर अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी नाशिकचं क्षेत्र आणि दिशाहीन झालेला मुंबई 1. हो, सुंदर गोलंदाजी करताना या ठिकाणी नाशिक क्षेत्र थोडासा दबावाखाली आलेला बघतोय आपण मुंबई 1चा संघ. सागरजी, खूप चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज देविदासजी. तिसरा चेंडू घेऊन चेंडू टाकला, पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. लगातार तिसरा डॉट बॉल या ओव्हरचा आणि आता प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल तो मुंबई 1 या टीमवर. आता किती पाहिजे? 21 बॉल 21 चेंडू 49 धावांची आवश्यकता. 49 रन 21 चेंडू. इक्वेशन प्रत्येक चेंडू नंतर बदलत राहणार आता मुंबई 1 टीम साठी. मुंबई 1 टीम दबावाखाली खेळताना आपल्याला दिसते, प्रत्येक चेंडू मिस करताना दिसते आपल्याला, परंतु गोलंदाज तेवढाच भेदक मारायचा गोलंदाज आणि दिशाहीन झाली थोडीशी. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. 1 अवांतर धाव खात्यामध्ये जोडली गेलेली आहे आणि आम्हाला नक्कीच थँक्यू बोलायला लागेल ताईंना.
आणि आपण या ठिकाणी बघतोय झेल हा सुटलेला आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी नाशिक क्षेत्राकडून 2 धावा तर घेतलेल्या आहेत. 3 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. थोडासा अगदी जर झेल घेतला असता तर नक्कीच हादरा बसला असता मुंबई 1 ला. आता कुठेतरी दबाव दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण की या 3 रन धावून घेतल्या त्यांनी गरज नसताना. जर आदित्यांनी बॉल हिट करत राहिले असेल तर एवढा प्रेशर आला नसता संदीपजी त्यांच्यावरती. पुन्हा एकदा बॉलर तयार, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे गरज होती का? अजिबात नाही. विचारावं लागेल राहुलजी यांना प्रश्न, गरज होती का या शॉटची? काही गरज नसताना हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न त्यांचा फसलेला आहे. परंतु या ठिकाणी 1 धाव तर त्यांनी नक्कीच घेतलेली आहे. परंतु दबावाखाली खेळताना आपल्याला दिसतोय मुंबई 1 चा संघ. आणि हा चेंडू टोलवलेला आहे सीमारेषे पलीकडे जाताना. षटकार डीजे. कमिटीला निवेदन आहे की आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत जे अंपायर्स फिल्डिंग लावून घ्या. आवश्यकता असेल तर बॉल देतो इथून. 2 ओव्हर 16 रन. बरोबर. चला फील्ड लावून घ्या. मॅच स्टार्ट करा. मोमेंटम ब्रेक करू नका मॅचचा. नाशिकचा गोलंदाज येतोय 3ऱ्या ओव्हरसाठी. थोडासा नाशिकने भरपूर असा प्रेशर दिला होता मुंबई 1 ला. परंतु हा षटकार गेल्यानंतर थोडासा कमबॅक करताना आपण मुंबई 1 चा संघ. आणि पुन्हा एकदा हा डॉट चेंडू आलेला आहे. डॉट चेंडूचा प्रेशर मुंबई 1 संघावरती येतोय, कारण धावा जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु असा डॉट बॉल गेल्यानंतर थोडासा चलबिचल झालेला हा दबावाखाली असलेला संघ मुंबई 1 आपण पाहतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न नाशिकचा संघ. डॉट बॉल काढते. ओहो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडला नाही आणि येते 1 धाव. चोरटी धाव मानावी लागेल. आता प्रेशर वाढत चाललाय. प्रत्येक चेंडू मागे प्रेशर वाढताना दिसतोय मुंबई 1 या टीमवर. प्रमोदजी ज्यांनी शेवटच्या चेंडूवर 6 मारला होता ते आता स्ट्राईकवर. आशुतोषजी बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा येतोय तो व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने टीमचा स्कोर वाढेल. टीमचा स्कोर जाईल तो. पुन्हा एकदा पंच योगेश जगताप पीटी नंबर 1 करताना व्हाईटचा इशारा दिलेला आहे. दुपारच्या या सत्रामध्ये थोडीशी कसरत करताना दिसत आहेत पंच. ओहो, बघूया झेल बाजूतो काय, परंतु चौकार गेलेला आहे. चांगला प्रयत्न होता त्यांचा, परंतु बीजे
आता मात्र स्कोअर जोराने वाढू लागलाय. अतिशय वेगाने बॅटिंग करताना दिसते प्रमोदजी. गिअर शिफ्ट करताना दिसत आहेत प्रमोदजी आता बॅटिंग मध्ये. गोविंदा घ्या. चला मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर. 4 बॉल 28 धाव संख्या झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता का पाहूया. आणि प्रयत्न होता परंतु नकार दिलेला त्यांनी. अशा प्रकारे धाव संख्येमध्ये वाढ होताना धाव संख्या झालेली 29. 5 चेंडू आणि धाव संख्या 29. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सागरजी ओव्हरची समाप्ती आणि धाव संख्या झालेली आहे 30. धावा घेणं कंपल्सरी होतंय त्यांना. चला अंपायर्स मॅच स्टार्ट करा. 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. 24 धावा 12 चेंडू. समीकरण बदलताना दिसत आहेत. आता मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. पहिला चेंडू राहुलजी यांना जोराने हॅमर करायचा होता मात्र फिल्डर तिथे उपलब्ध. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत राहुलजी. रनआउटचा चान्स पण 2 धावा कंप्लीट करत असताना आता 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मॅच चांगल्याच एक टर्न घेताना दिसतीये. दोन्ही बाजूला मॅच कोणत्याही बाजूला जाऊ शकते. आता संदीपजी कुठल्याही बाजूला जाऊ दे फक्त ग्राउंड मध्ये राहू दे असं माझं म्हणणं आहे. वेळ जातोय थोडासा लक्ष द्या. दोन्ही संघांनी लक्ष ठेवायचं आहे. वेळ घालू नये. आणि इकडे 2 धावा घेण्याचा प्रयत्न मुंबई 1चा. आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. पाहूया आपण सीमारेषेला टच करतो का. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि 2 धावांचा हा प्रयत्न त्यांचा. दहा चेंडू 20 रन. थोडासा नाशिक क्षेत्राने मगासारखा जर प्रयत्न केला त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा, डॉट बॉल काढण्याचा, तर नक्कीच थोडासा प्रेशर मध्ये येईल मुंबईचा एक संघ. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करता नाशिक क्षेत्र. आणि हा त्यांनी चेंडू टोलवलेला पाहूया. एक धाव तर मिळालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यामध्ये आपण पाहूया चेंडूची फेक ओव्हर थ्रोच्या या रन्स मिळतील. आणि 6 रन या ठिकाणी मिळालेले आहेत मुंबई 1ला. धावत पळत करताना त्या चेंडूला दया आली.
डीजे. चेंडूने 8 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला बघूया. झेल बाद झालेला आहे. चांगला खेळाडू बाद करण्यामध्ये यश संपादित केले आहे नाशिक क्षेत्राने. डीजे सहा चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. या ठिकाणी दोन्ही संघावरती प्रेशर आलेला आहे, दबाव आलेला आहे. दडपणाखाली दोन्ही संघ खेळत आहेत. नाशिक क्षेत्र आणि मुंबई 1 हे दोन्ही दबावाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. पुढील होणारा सामना वसई प्रोत्साहित करू नका एक साइडने. चला 6 चेंडू 8 धावा. मुंबई की नाशिक, नाशिक की मुंबई, कोण जिंकणार हा सामना? 6 चेंडू 8 रन्स. मुंबईला कर, मी नाशिकला करतो. मुंबईकडे आता मोमेंटम असणार आहे, कारण प्रमोदजी ज्यांनी सुरुवातीला मोमेंटम दिलाय तेच स्ट्राइकवर. पहिला चेंडू 22 रन दिलेला आहे क्रिशने. आणि आता बघूया पुन्हा एकदा संघाला तारण्यासाठी बॉलर आहे मंदार रसाळ. बघूया मंदार वसईला पाडतो का खिंडार. आणि पुन्हा एकदा चेंडू टोललेला. एक तर धाव घेतलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चेंडू अडवण्यात आलेला आहे. एक धाव घेऊन या ठिकाणी समाधान मांडण्यात आलेलं आहे. धावसंख्येची वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 44. समाधानने देखील समाधान मानावं. पुन्हा एकदा मंदार वसईसाठी गोलंदाजी करताना आणि हा चेंडू तडकवलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे आलेला आहे आणि थेट युट्यूब चॅनलकडे षटकार मारलेला आहे. 6 धावा या ठिकाणी जोडलेल्या आहेत. आणि याच बरोबर वसई क्षेत्राच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या. आणि हा चेंडू कटावून चेंडू चाललेला आहे सीमारेषे पलीकडे गेलेला आहे. चेंडू 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. अगदी बॅटला कनेक्ट करून हलकासा एक फटका मारून हा चेंडू कला कौशल्याने आपण पाहतोय सीमारेषा पार करतोय. आणि असंच काही भेदक मारा करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्या भेदक माऱ्याला वसई क्षेत्र सामोरं जाताना तडाखेबाज फलंदाजी करताना चेंडू सीमारेषे पलीकडे पाठवत आहेत. चौकार षटकारांची आतषबाजी करतायत आणि पंचांनी फ्रीज उघडलेला आहे. फ्रीज मधून पाण्याची बाटली काढलेली पंचांनी. बॉल काढलेला आहे. बॉल देखील फ्रीज मध्ये ठेवलेला आहे त्यांनी. आणि आमचा कॉमेंटेटर सागर तयार झालेला आहे पुढील सामना खेळण्यासाठी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. वसई क्षेत्र
आणि हा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न सीमारेषे पलीकडे जातोय का? बॅक साईडला चेंडू डायरेक्ट टोलवलेला आहे आणि डायरेक्टली षटकार गेलेला आहे. सुंदर असा स्ट्रोक लगावून धाव संख्येमध्ये भर करताना धाव संख्या झालेली आहे 60. मनोजच्या बॅट मधून पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली 64 धावसंख्या आतापर्यंत वसई संघाचे झालेले आहेत. अजूनही या ओव्हरचे चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडूवरती अजून किती स्कोर करू शकतात पाहण्या योग्य गोष्ट. वसई संघ मनोज पाटीलजी आणि आपण पाहतोय रत्नागिरी क्षेत्र पूर्णपणे दबावाखाली आलेला आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि अंपायर्स दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करताना दिसतील. पुन्हा एकदा देतील वाईटचा इशारा. या वाईटने रन स्कोर होतील. आणि आपण पाहतोय 55 पलावा सिटीला वाईटचा इशारा केलेला आहे. स्कोरर आणि कॉमेंटेटर या ठिकाणी बसले असताना देखील पंच पलावा सिटीकडे बघून वाईट थँक्यू पंच दिलेला इशारा केलेला आहे. मला वाटलं तिकडे देखील स्कोरर बसलेत की काय. शेवटचा चेंडू. ओ हो हो क्लासिक कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड ड्राईव्ह दाखवतायत आणि येतोय तो. सुंदर असा ह्या चौकार षटकारांची आतषबाजी आपण बघतोय वसई क्षेत्राकडून. अक्षरशः गोलंदाजाची धुलाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न करतोय परंतु या भेदक माऱ्यापुढे वसईचा संघ. धाव संख्या झालेली 71. 4 ओव्हर षटक संपल्यानंतर धाव संख्या 71. अंपायर्स टाइम वेस्ट होतोय. लास्ट ओव्हर आहे. लास्ट ओव्हर लवकरात लवकर संपवण्याची कृपा करावी टीम रत्नागिरी कारण वेळ भरपूर जातोय या मॅच मध्ये. सागरजी एक मिनिट. सागर पुन्हा एकदा गोलंदाज आणि गौतमने हा चेंडू टेकवलेला आहे. डायरेक्ट जातोय. फिल्डर दोन्ही धावतायत. एक धाव घेतील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिलेला आहे मनोज पाटील यांनी. मनोज पाटीलजी यांची सुद्धा फलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिलेली आहे. त्या कारणास्तव त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये खूप भर आहे. हो पडले धडपडले पण त्या धडपडण्या मागे षटकार मारलेला आहे डीजे. आणि असा चेंडू तडकावला आणि असा चेंडू तडकवत आहेत. पुन्हा एकदा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न आणि हा मिसफील्ड झालेला आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे जाताना दुसरा फिल्डर याने क्षेत्ररक्षण केले. 2 धावा घेतलेल्या आहेत आणि 2 धावा कंप्लीट होताना विकेट किपर बोलतो कसं काय पाटील बरं आहे का. तीन चेंडू आणि 80 धावा आपण बघतोय. कालपासून वसई क्षेत्र 80-90 स्कोर पर्यंत जात आहेत. पुन्हा एकदा चेंडू तडकवलेला आहे. एक धाव तर घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही करणार. चार चेंडू 81 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया गौतम काय करामत करतायत ह्या 2 चेंडूंवरती. तुम्हाला समोर दिसते पलावा सिटी तुमच्या लेग साइडला आणि सरळ सरळ
चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण झालेल्या मंदार रसाळ यांच्या क्षेत्ररक्षणातून एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाज झालेला आहे मनोज पाटील. 360च्या अँगलनी मारणारा हा बॅट्समन फलंदाज. बघूया कुठल्या साईडला चेंडू येतोय आणि मारणार होता पलावाच्या बाजूला, परंतु पळवापळवी त्यांचीच झालेली आहे आणि कोण पळतोय मी पळतोय असं करता करता एकच धाव त्यांना मिळालेली शेवटच्या चेंडूवरती. अशा प्रकारे वसई क्षेत्राची धाव संख्या झालेली आहे 83. रत्नागिरी क्षेत्राला विजयासाठी 84 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. आणि आपण पाहतोय रत्नागिरी क्षेत्र तेवढाच तगडा समजला जातोय. त्यांच्याकडे देखील हिटर बॅट्समन आहेत. बघूया थोड्याच वेळामध्ये त्या बॅट्समॅनचं आगमन होईल आणि पुन्हा एकदा वसई क्षेत्र डिसिप्लिन घेऊन मर्यादा पाळून क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घेण्यासाठी एका रांगेमध्ये येताना आपल्याला आता दिसतील. आणि वसई क्षेत्राची ही एंट्री होताच आपण पाहतोय एका मागोमाग एक लाईन मध्ये येणारा हा वसईचा क्षेत्र मर्यादामध्ये डिसिप्लिन मध्ये आलेले आहेत, योगा करताना दिसत आहेत. आणि अशा प्रकारे वसई क्षेत्राने मैदानाचा ताबा घेण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आमचे छोटे पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार गोपाल त्यांना तो क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना अरे आता चपाती आली सामन्याला सुरुवात होते आणि या पुढील सामना आपण पाहणार आहोत. मुंबई 3 वर्सेस मुंबई 7 यांच्यामध्ये हा होणारा सामना. आणि या ठिकाणी वसई क्षेत्राने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत रत्नागिरी क्षेत्र देखील फलंदाजी करण्यासाठी उपस्थित होते. विनायकजी यांनी आणलेली कलिंगडची गाडी आणलेली आहे आणि प्रत्येकाला एक एक असं त्या डब्यावरच लिहिलेलं 1-1. प्रत्येकाला एक एक डबा मिळणार की एक एक कलिंगड मिळणार. और यहाँ पर हम देख रहे हैं किस प्रकार से वसई क्षेत्र ने बड़ी अच्छी बल्लेबाजी का यहाँ पर नजराना पेश किया है. गौतम जी, मनोज पाटिल जी बहुत अच्छी तरीके से उन्होंने अपने आप को यहाँ पर अपनी टीम के लिए पेश किया और ऐसे सुंदर बल्लेबाजी का यहाँ पर नजराना. और अब रत्नागिरी भी दमखम लगाना होगा, जीतना है तो दमखम लगाना होगा. और ये पहली गेंद में उन्होंने दिखाया है कि हाँ हम भी कर सकते हैं और इसलिए इन्होंने ये प्रयास किया. पहली गेंद में बहुत अच्छा शॉट. पहिल्या चेंडूवरती छानशी सुरुवात करून मंदार रसाळ यांनी हा षटकार मारलेला आहे. पहिल्याच चेंडूवर पहिलाच षटकार. अशा प्रकारे जर त्यांनी फलंदाजी केली तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत रत्नागिरी क्षेत्र. जब पहली गेंद पर जब बल्लेबाज ऐसे खेलता है तो वो अपने मंसूबे जाहिर करता है. बिल्कुल बिल्कुल. वो ये बताना चाहता है कि हम भी इसे खेलना चाहते हैं, लेकिन गेंदबाज भी सतर्क हो जाते हैं. और हम देख रहे हैं कि किस प्रकार से यहाँ पर वसई क्षेत्र रन तो काफी अच्छे बनाए हैं, लेकिन साथ ही साथ पहली गेंद पर शिक्षक को देख करके थोड़ी तब्दीली, आपसी चर्चा जो जरूरी है. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी वसई क्षेत्र तेवढाच तगडा संघ समजला जातोय आणि त्याचबरोबर रत्नागिरी क्षेत्राने देखील थोडंसं मला वाटतं मंदार रसाळ यांना हाताचं दुखणं झालेलं आहे. जर आपले डॉक्टर आहेत
फिजिओथेरपिस्ट आहेत आपल्याकडे. पटकन आपण धाव घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झालेली आहे. अक्सर जब आप फास्ट गेंद के खिलाफ ऐसे शॉट खेलते हैं तो आपकी फिटनेस लेवल बहुत जरूरी होती है. आणि फिजिओथेरपिस्ट गेलेले आहेत. उत्तम गोड डॉक्टर आहेत हे. गोड डॉक्टर आहेत. देखिए ये कमाल है, गॉड डॉक्टर है और गॉड ही डॉक्टर गोड ही है. है. ज्यादा तो जब मीठा गॉड है. हमारे साथ है तो फिर डरने की क्या बात है. अभी कुछ देर में ये हाथ ठीक हो जाएगा और फिर से अपने बल्लेबाजी के लिए आएंगे. और उनके पीछे से दौड़ के जा रहे हो कौन है? शायद अपने साथी को भी लेकर के गए हैं. गॉड अपने साथ अपने चेले को भी लेके गए हैं. और ये देखिए जैसे मैं बात कर रहा था, बात क्रिकेट की है कि जब आप तेज गेंदबाज के खिलाफ ऐसे शॉट्स खेलते हैं तो आपकी फिटनेस बहुत जरूरी होती है. रिवर्स स्वीप खेलना हो या अपने कदमों का सहारा लेना हो, और खास करके जब 38 डिग्री यहाँ पर तापमान भी हम देख रहे हैं मैदान में. और ये हमारे फिजियोथेरापिस्ट का भी बहुत बहुत शुक्रिया. गॉड जी ने गॉड का कमाल कर दिया. जोरदार तालियां बजाई. एक बार तालियां इनके लिए भी बज सकती है. पुन्हा एकदा मंदार रसाळ तयार. आणि हा पुन्हा एकदा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्याच्या नादामध्ये थोडीशी आणीबाणी झाली. आणीबाणीच्या काळामध्ये ही विकेट गेली असती, परंतु दुखऱ्या हाताने खेळणारा हा मंदार रसाळ आपल्या संघासाठी कामगिरी करताना या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगला पहिलाच षटकार लगावून दोन्ही बॅट्समन आपसामध्ये तालमेल ठेवताना. बिल्कुल ये गुफ्तगू जरूरी है. तुम भी हो हम भी हैं, दोनों आमने सामने, लेकिन नजर भी टिकानी होगी. अगली गेंद के लिए बॉलर तैयार. कदमों का इस्तेमाल किया था यहां पर ज्यादा एक रन ही मिलेगा, ज्यादा फायदा नहीं होगा. शोल्डर पर हाथ अभी भी लगा रहे हैं, शायद अभी भी वो तनाव मौजूद है. नक्कीच आपण पाहतोय शोल्डरला त्यांच्या दुखापत झालेली असताना देखील. आणि हा एक चांगला फटका लगावताना, परंतु बॉल आणि बॅटचा तिथे कनेक्ट झाला नाही, त्याच्यामुळे हा षटकार मारण्याचा त्यांचा मनसुदा होता तो हुकलेला आहे. पुन्हा एकदा वसई क्षेत्र या ठिकाणी दबाव टाकताना गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. बिल्कुल डॉट खेलेंगे तो प्रेशर झेलेंगे. और ये देखिए मैंने अभी कहा कि अगर डॉट बॉल खेलेंगे तो फिर प्रेशर झेलेंगे. और इसी के साथ यहां बीच में एक जरूरी अनाउंसमेंट भी आया है, पेट पूजा से रिलेटेड है ये. तो जितने भी हमारे दर्शक यहां पर देख रहे हैं, लंगर की भी व्यवस्था शुरू हो चुकी है. और ये अगली गेंद, ये 3 डॉट गेंद. देखिए आपके सामने जो रन का स्कोर है वो हिमालय पर्वत के समान बहुत ऊंचा है. बिल्कुल जी. आणि जिसे चढ़ने के लिए नंतर धाव संख्या झालेली आहे 7. संदीप जी, जब इतने अधिक रन को आप चेस करने के लिए मैदान में आते हैं तो आपको अपने मंसूबे बिल्कुल साफ रखने होते हैं. यहां पर एक डॉट गेंद आपके ऊपर कई डॉट गेंद का प्रेशर बना सकती है. नक्कीच वसई क्षेत्र आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल काढून रत्नागिरी क्षेत्रावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि 24 बॉलामध्ये त्यांना 77 धावांची आवश्यकता आहे, परंतु हा उंच असा डोंगर जर त्यांना पार करायचा असेल तर नक्कीच चौकार आणि षटकार यांच्या माध्यमातूनच त्यांना धाव संख्येचा पाया रचायला भाग पडणार आहे. नाहीतर दबावाखाली खेळून डॉट बॉल काढण्यामध्ये प्रेशरमध्ये येऊन नक्कीच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही रत्नागिरी क्षेत्र. और देखिए कई बार संदीप जी नाम का भी एक दबाव होता है वसई क्षेत्र का, जहां पर हम जिक्र कर रहे हैं. हर टूर्नामेंट में इनकी अच्छी परफॉर्मेंस होती है, ये अक्सर जीत भी दर्ज करते हैं, अपनी टीम वर्क इनका अच्छा है. इसी का हम नजराना यहां पर देख भी रहे हैं. ये कदमों का इस्तेमाल किया और गेप में होगा, ये मिलेगा चौका. रत्नागिरी दर्शक की ओर से कोई खेमे से तालियों की आवाज नहीं आई. ये जरूरी है. आपके प्लेयर्स मैदान में हैं, 38 डिग्री के बीच में दमखम लगा करके खेल रहे हैं, तो आपको उनका प्रोत्साहन या छाया में बैठ करके ताली बजा करके तो कर ही सकते हैं. देखिए लक्ष्य कैसा भी हो, कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तब्बे से उछालो यारो. यहां पर पत्थर नहीं बॉल उछालने की जरूरत है. ये देखिए
ये आसान सा केस दे बैठे, जिस पर उम्मीद थी ये लौट करके जा रहे हैं। क्या ये रत्नागिरी की उम्मीद लौट करके जा रही है? बिल्कुल बिल्कुल, रत्नागिरी क्षेत्राचा हा तडाखेबाज फलंदाज दुसऱ्या हाताने हा रिव्हर्स शॉट मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न त्यांचा पूर्णपणे निराशजनक होता आणि त्याच्यामध्ये झेल बाद झालेला आहे मंदार रसाळ। नवीन फलंदाज येत आहे क्रीजवरती। अच्छे बल्लेबाज थे, मैंने इनको पहले भी कई बार इनके लिए कमेंट्री की हुई है। जब ब्रह्मऋषि व्यासदेव जी टूर्नामेंट हुआ उस दौरान भी इन्होंने अपनी अच्छी परफॉर्मेंस को दर्ज किया था। आज भी लगभग अच्छा ही परफॉर्मेंस हो रहा था, बट गेंदबाजी उतनी अच्छी। ये देखिए हवा में खेल दिया है शॉट को, प्लेयर नीचे मौजूद है, ये गलती नहीं हो सकती और यहां पर पकड़ो कैच और जीतो मैच। सुंदर असा झेल पकडून या ठिकाणी लगातार 2 कॅच 2 झेल पकडलेले आहेत। या ठिकाणी 2 चेंडू 2 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत रत्नागिरी क्षेत्राने। आता यांना हॅट्रिकला चान्स आहे। पाहूया आपण, वसई क्षेत्र एक तगडा संघ समजला जातो, चांगली एक चक्रव्यूह असताना आपण हा संघ पाहतोय। फलंदाजी तेवढीच तडाखेबाज आपण फलंदाजी त्यांची बघितलेली आहे। मनोज पाटील असेल किंवा गौतम असेल, अनेक असे नावाजलेले खेळाडू या संघामध्ये आहेत। देखिए आप उगते हुए सूरज को भी नजरअंदाज नहीं कर सकते। तलासरी से सूरज जी ये भी एक कमाल के बल्लेबाज रहे, हालांकि आज बहुत ज्यादा रन नहीं बने। ये हैट्रिक चांस और ये डॉट गेंद, बॉल और बैट का संगम होगा कि नहीं। या 3 चेंडूमध्येच आपल्याला पाहायला मिळते की रत्नागिरी क्षेत्र पूर्ण दबावाखाली खेळण्याचा त्यांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। थोडासा प्रेशर टाकलेला आहे, भेदक मारायचा गोलंदाज वसई क्षेत्राकडून आपण पाहतोय, दबावाखाली खेळतायत रत्नागिरी क्षेत्र। स्लोवर वन, ये कमाल की गेंदबाजी यहां पर नजर आ रही है, लेकिन अंपायर साहब ने कहा कि ये वाइड गेंद है। अपने दोनों बाजुओं को खोल करके गेंदबाज को कहा भाई साहब फिर से जाओ, दौड़ो और फिर दोबारा डालो ये गेंद, और दोबारा डालनी पड़ेगी। हल्का सा वहां पर गेंदबाज ने अंपायर से कुछ बातचीत की। पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा असू शकतो, पंच आपल्याला हा निर्णय देतील, परंतु इस बार हाथ नहीं खोले, गर्दन हिला दी है और कह दिया है नहीं जी नहीं, इस बार नहीं। या षटकातील हा शेवटचा चेंडू या ठिकाणी आणि आपण पाहतोय की धाव संख्या झालेली आहे 12। अच्छी गेंदबाजी रही है अभी तक यहां वसई क्षेत्र की ओर से, और ये गेंद ये बल्ला खोलने का प्रयास किया था लेकिन चकमा दिया यहां पर बल्लेबाज को। देखिए अक्सर जब आप तेज रन बनाना चाहते हैं और ऐसे वक्त जब गेंदबाज स्लोवर वन डाल देते हैं तो अच्छे प्लेयर भी कई बार उसमें चकमा खा जाते हैं और उस गेंद को समझ नहीं पाते, पढ़ नहीं पाते। बिल्कुल, गोलंदाज अगदी हुशारीने ही गोलंदाजी करताना बॅट्समॅनला चकवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या चकवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समॅन बॉल मारण्याच्या नादामध्ये हा डॉट बॉल जातोय आणि अशीच काही गोलंदाजी वसई क्षेत्राकडून वेळोवेळी होताना दिसते आपल्याला। पुन्हा एकदा नवीन गोलंदाज वसई क्षेत्राकडून, गोलंदाजाचं नाव आहे केतन जी है। ये अच्छे गेंदबाज है, समालखा में भी इन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया है और यहाँ भी निरंतर ये क्रिकेट खेलते हैं, अभ्यास अच्छा है इनका। और ये इनकी गेंद बताएगी इनके अभ्यास के बारे में। पहली गेंद ने तो बताया है कि थोड़ा सा भी वो टेस्ट ड्राइव ले रहे हैं। पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलेला आहे व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने। धाव संख्येमध्ये 1 धाव वाढ झालेली आहे। पुन्हा एकदा केतनजी, ये देखिए अच्छी गेंद, यहाँ पर बल्लेबाज समझने की कोशिश कर रहे हैं कि गेंद कहाँ से टर्न हो रही है, ऑफ साइड गेंद को रख रहे हैं और अच्छी रणनीति। ये संगम हुआ है और ये संगम पहुंच गया है बिना टिकट बिना वीजा के हवाई यात्रा करते हुए। ये गेंद युवराज सिंह कक्ष को छू करके वापस आई है।
कोई अलग रणनीति के साथ। ये देखिए डॉट गेंद, एक सिक्सर लगा है, लेकिन एक से कुछ काम नहीं होगा। वो कहते हैं ना, एक से मेरा क्या होगा। अगर रत्नागिरी को यहां जीतना है तो एक से क्या होगा। हालांकि आध्यात्मिकता में सब कुछ एक से ही होता है, पर यहां पर रन अगर बनाने हैं, जीतना है, तो एक के साथ जुड़े रहना है, लेकिन रन ज्यादा बनाने हैं। और संदीप जी देख रहे हैं यहां पर गर्मी भी है, और उस गर्मी के बीच में जहां गेंदबाजी, बल्लेबाजी, ये पहले से ही मन बना लिया, लेकिन ज्यादा सफलता नहीं प्राप्त कर पाए। केवल एक रन प्राप्त होगा। थ्रो करना चाहते थे पर रुक गए, और यही अक्लमंदी है, क्योंकि जब ऐसी मैच में ओवर थ्रो के रन मिलते हैं तो ऐसा लगता है कि शादी के बाद पहली बार दूल्हा खाने गया और सालियों ने जूते छुपा लिए और 5 मांगने पर 10 दे दिया। ये देखिए बहुत अच्छा संगम हुआ है, नहीं रोक पाएंगे इसको। ये गेंद युवराज सिंह कक्स को भी सर के ऊपर से निकल गई, और एक 6 रन डीजे। से आगे आए, इन्होंने देखा कि पिछली ओवर में 2 6 लगे हैं। सूरज जी के हाथ में गेंद दे दी गई है। लक्ष द्या, मॅच ताबडतोब चालू करायची वेळ घालू नका। 12 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता। सभी प्लेयर से विनती है, हम खुले प्रोग्रामों में सबको कहते हैं समय कम है, आज अपने आप को भी कहे समय कम है। ये सूरज जी की पहली गेंद, अच्छी लाइन लेंथ पर गेंद थी, लेग साइड खेल दिया है। एक ही रन मिलेगा यहां पर, और उसी से संतुष्ट भी होना होगा। सूरज जी के पास एक अच्छा ऑलराउंडर परफॉर्मेंस करते हैं, बल्लेबाजी अच्छी है, गेंदबाजी भी अच्छी है, फील्डिंग भी अपने आप सेट करके अगली गेंद के लिए। ये बहुत अच्छा, और चौका। रत्नागिरी के खेमे से तालियां नहीं आ रही है। तीन विरुद्ध मुंबई 7 यांच्यामध्ये होणारा सामना। ये एक और बार बाजू एक खुल गई, 1 रन जुड़ गया रत्नागिरी के खेमे। 1 रन और मिलेगा। वाइड गेंद, सूरज जी को दोबारा एक गेंद डालनी होगी। अगला मुकाबला भी मुंबई, जहां हम देख रहे हैं कि आपसी गेम प्लान चल रहा है। ये कह दिया है कि अब तुम्हारा खेल यहां पर खत्म है जानी, अब तुम्हें लौट करके जाना होगा। सूरज जी की गेंद थी और कमाल की गेंद, हवा हवाई और विकेट गवाई। देखिए आसमान का सूरज जहां गर्म हो रहा है, वहीं मैदान का सूरज भी कोई ज्यादा ठंडा नजर नहीं आ रहा। जब उन्होंने देखे कि उनकी गेंद पर शॉट लगे हैं, उन्होंने फिर उसी बल्लेबाज को सचिन तेंदुलकर कक्स रत्नागिरी खेमे में भेज दिया। और ये अगली गेंद के लिए डिफरेंट सा रनअप स्टाइल है इनका। संगम हुआ है। 1 रन चुरा लिया। ये रन चुराया है संदीप जी, ये लिया नहीं, चुराया है। बिल्कुल, साथ में वाइड बॉल का इशारा अंपायर ने दिया है। 2 रन मिलेंगे यहां पर। ये देखिए अभी तो आपका स्कोर ज्यादा है, वरना आपको अतिरिक्त रन पर संयम रखना चाहिए। ये पुल किया है और 2 रन यहां पर फिर चुराए। बहुत ही सुंदर थ्रो यहां पर देख रहे हैं हमें।
चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी थ्रो केलेला आहे बाउंड्रीवरून डायरेक्ट विकेट कीपरच्या हातामध्ये. मेरे साथ साथ आप भी रंग बदलते हुए नजर आए. पण मला एवढी जास्त येत नाही म्हणून मी हिंदीमध्येच बोलतो. माझ्या तशाच प्रॉब्लेम होतोय. अच्छी गेंदबाजी यहाँ पर और वसई क्षेत्र का पलड़ा अभी भी भारी. स्कोर यहाँ पर 38. 4 ओवर समाप्त हो चुकी है. 38 रन ये आखिरी ओवर. यहां पर अगली मैच के लिए देख पा रहे हैं 2-2 बैट के साथ सचिन झंडे जी अपनी प्रैक्टिस कर रहे हैं. आज मैदान पर 2 बैट लेके उतरूंगा मैं. लास्ट ओवर है. अभी तक वसई क्षेत्र के खेमे में ये मैच. ये देखिए एक और बार हवाई और विकेट गवाई. यहां पर कोई मौका नहीं दिया बल्लेबाज को. आखिरी ओवर की पहली गेंद और विकेट. जी डीजे प्लीज. अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, अच्छा टीम वर्क आपको हमेशा आगे रखता है. बघितला पण या ठिकाणी भेदक मारायचा गोलंदाज कसा भेदक गोलंदाजी करतो आणि त्रिफळाचित करून या ठिकाणी आपण पाहतो. त्रिफळाचित केलेला आहे वसई क्षेत्राने रत्नागिरीला. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पंचांचा इशारा पुन्हा पलावाकडे होता पण एक और बार बाजू खुल गई है. पंछी बनू में मस्त बनू. गौतम जी है ना बॉलिंग पे. गौतम जी ये देखिए गौतम जी ऑलराउंडर परफॉर्मेंस. आखिरी ओवर ये एक और डॉट गेंद. अच्छी गेंदबाजी, अच्छे बल्लेबाज, अच्छे गेंदबाज और अच्छा वोटर मेलन. पुन्हा एकदा भेदक मारा करताना आपण पाहतो या ठिकाणी सुंदर असा स्ट्रोक लागवलाय परंतु झेल बाद होण्यामध्ये यश संपादित करतायत की चौकाराच्या दिशेने हा चेंडू जातोय परंतु टप्पा टप्पा घेत हा क्षेत्ररक्षणाने बॉल पकडलेला आहे. अच्छा जो फील्डर है वो भी इंतजार कर रहे थे. धीरे धीरे ही सही मेरे पास आ जाएगी बॉल. त्यांना देखील माहिती आहे की हा सामना त्यांना देखील माहिती की हा सामना आपण विजयाच्या दिशेनेच आहोत. त्याच्यामुळे कोणती घाई गडबड न करता चांगला स्ट्रोक लगावलेला आहे. क्षेत्ररक्षक हजर असताना हा झेल सुंदररित्या पकडलेला आहे. कमाल का खेच है यहाँ पर. और यहां पर करीब करीब ये मैच वसई ने अपने खेमे में ले ही लिया है. लगातार विकेट. ये 4 रन मिलेंगे जरूर लेकिन बहुत ज्यादा काम नहीं आएंगे. आगे की टीम तैयार है और दास की ओर से सभी को धन्य निरंकार. जी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. एक चेंडू मध्ये आगे की मैच मुंबई 3 वर्सेस मुंबई 7 उरण क्षेत्र. हम देख रहे हैं कि ये वैसे की टीम बिल्कुल जीत चुकी है और एक दूसरे को पहल देते हुए आशीर्वाद लेते हुए ये महात्मा देखो एक दूसरे का सत्कार कर रहे हैं. और सचिन जी अभी मुंबई 3 की फील्डिंग आहे शायद. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये वसई वर्सेस रत्नागिरी याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार